अल्टिमेट फायटर्स या संघाकडून सलामीची जोडी मैदानात उतरते. विनोद आणि किरण. स्ट्राईक एंडला आहेत विनोद, नॉन स्ट्राईक एंडला किरण. माफ करा, किरण स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला विनोद आहे. सर्व बाकी खेळाडूंना माझी नम्र विनंती असेल की त्यांनी चला तर जे खेळाडू आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर यायचे. कृपया करून सामन्याला सुरुवात होते. थोडंसं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. पहिला चेंडू राजेंद्र मार्फत आणि हा लोअर फुलटच चेंडू आहे. पहिलाच चेंडू खेळतोय फलंदाज. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नक्कीच असेल, पण एकच्या जागी 2 धावा यामुळे मिळतील आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे की नाही हे आपण पाहायचं आहे. या दरम्यान 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. दोन्ही फलंदाज आपलं संघाचं खातं उघडताना. बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचे. सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे पुन्हा एकदा. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. थोडंसं शिस्तबद्धपणे आपण खेळणं फार गरजेचं आहे. आपण व्यावसायिक क्रिकेटर आहोत, प्रोफेशनल क्रिकेटर आहोत, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये सामना चालू असताना बाहेर जाणं थोडंसं बरोबर वाटत नाही. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा बघतोय आपण. 1 बाउन्स आहे. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. अरे इथे टायमिंग चुकतोय, पण नक्कीच नक्कीच चांगला कॉल म्हणता येईल, कारण थ्रो जर पाहिला तर तो यष्ट्यांवर नव्हता. 2 यष्ट्यांच्या मध्ये थ्रो करण्यात आला होता, त्यामुळे चांगलं कॉलिंग होतं आपल्याला स्ट्राईक एंडच्या फलंदाजामार्फत. आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2-2 धावा मिळून 4 धावसंख्या बनवत आहेत आपल्या संघाची. किरण इथे कृपया करून बाहेर यायचं. बबली प्लीज आपण याच्या आतमध्ये या. तिथून पंचांचा इशारा येतोय. सगळ्या खेळाडूंनी आतमध्ये या प्लीज प्लीज. आतमध्ये या प्लीज. फेन्सिंगच्या आतमध्ये कोणी जाऊ नये, कृपया नम्र विनंती आहे. कुठल्याही टीम्सच्या कुठल्याही खेळाडूने फेन्सिंगच्या आतमध्ये जाऊ नये. आणि त्याप्रमाणे मी काही गोष्टी सांगू इच्छितो की पॅन्डेमिक सिच्युएशन चालू आहे. आपण खेळणाऱ्यांनी फक्त जर मास्कचा वापर नाही केला तर ठीक आहे खेळताना, पण बाकीचे जे बाहेर खेळाडू आहेत त्यांना सगळ्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी मास्कचा वापर नक्कीच करायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. या दरम्यान उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने हलकेच तटवला. 1 धाव मिळवली, पण एका धावेच्या वर काही मिळणं फारच कठीण वाटतंय. 3 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला असतील ते विनोद. पॉवर प्लेचं षटक आहे आणि आपण बघतोय क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आहेत. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू हाताळतोय तो राजेंद्र आपल्याला पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा चेंडू होता, गती परिवर्तन होतं. खरोखर वेट करून खेळावं लागलं फलंदाजाला. 1 धाव मिळवली, पण एका धावेच्या वर काही नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये साधारण फलंदाजी करणारा संघ हा 15-12 अशा धावा जमवण्याचा प्रयत्न करतात. इथे रिव्हर्स स्विचचा प्रयत्न आहे, पण निष्फळ प्रयत्न. यातून काहीही उत्पन्न झालं नाही, कारण थोडेसे अगोदर खेळले आणि चेंडू त्यानंतर निघून गेला. खूप सुंदर गोलंदाजी राजेंद्र मार्फत. सांगायचं झालं तर एक जुना जाणता खेळाडू आहे या परिसरातील आणि अनुभव प्रचंड आहे. अनुभवाच्या जोरावर ही गोलंदाजी पाहायला मिळते राजेंद्र मार्फत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट फटका. गॅपमध्ये खेळला फटका आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू नक्कीच निघून जाईल. पॉईंटच्या दिशेनेच हा चौकार आणि फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं हा या शेवटच्या चेंडूवर हा चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावसंख्या आहे.
बिनबाद 10. पॉवर प्लेचं षटक या चौकारामुळे कुठेतरी थोडंसं वाटलं, यात काय वाद नाही आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज योगेश. आणि हा योगेश यांचा पहिला चेंडू. या दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय योगेश मार्फत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा देखील बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतं गोलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते योगेश मार्फत. पहिला आखूड टप्प्याचा चेंडू होता हा, गुडलंत वरून निघून गेलेला हा चेंडू. आणि प्लीज आतमध्ये जाऊ नका, नम्र विनंती आहे. फेन्सिंगच्या बाहेर यायचे. इथे मात्र फ्रस्ट्रेशन दिसतंय आपल्याला फलंदाजामार्फत. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर एक मनात थोडीशी हलचल तयार झालेली आहे. 22 स्वरूपात इथे धाव मिळते. 1 धाव, कारण 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर फलंदाजाचा थोडासा मनावरचा ताबा सुटला आणि ऑन द राईस खेळण्याच्या प्रयत्नात नक्कीच हा पण डॉट बॉल होऊ शकला असता, पण बाय गेला. या दरम्यान पुढचा चेंडू इथे लोअर फुलचा चेंडू आहे, कन्वर्ट करतायत मिड विकेटच्या दिशेने फलंदाज. 1 धाव मिळवली. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, पण तसं जमलं नाही. क्षेत्ररक्षकाला चांगलं कव्हरिंग होतं, त्यामुळे नक्कीच 2च धावा मिळतील, अन्यथा चौकार मात्र जाऊ शकला असता. क्रिकेटमध्ये हे फार महत्त्वाचं असतं, कव्हर करणं एकमेकाला. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॉलिंग. कॉलिंग जर म्हटलं तर आपण पाहतो कॉलिंग ही 2-3 ठिकाणी केली जाते. जसं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कॉलिंगचं महत्त्व असतं सेकंड किंवा थर्ड रनसाठी. त्याचप्रमाणे ज्यावेळी झेल टिपला जात असतो त्यावेळी उंचवरून झेल टिपताना 2-3 क्षेत्ररक्षक जेव्हा झेलच्या खाली येतात त्यावेळी एक इम्पॉर्टंट असतं की आत्मविश्वास ज्याला असेल त्याचं कॉलिंग फार महत्त्वाचं असतं, अन्यथा तिथे देखील गफलत होऊ शकते. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आपण पाहतो क्रिकेटमध्ये, बरंच शिकण्यासारखं. या दरम्यान पुढचा चेंडू. इथे मात्र धोका होऊ शकला असता, पण तसं झालेलं नाही आहे. एक चोरटी धाव घेण्याच्या इथे लेग बायचा इशारा आहे पंचांकडून आणि 1 धाव नक्कीच मिळेल. तसं पाहायला गेलं तर क्रिकेट या खेळाबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. अनुभवाने माणूस शिकत जातो. आपण जर पाहिलं की जे जे कोणी खेळाडू मोठे आहेत ते सुरुवातीपासून मोठे कधीच नव्हते. कुठे ना कुठेतरी सुरुवातीला अपयशाला सामोरं जावं लागतं. या दरम्यान पुढचा चेंडू आपण बघतोय. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि हा नक्कीच घोषित क्षेत्रात गेल्यामुळे 1 धाव मिळेल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज अतुल. गोलंदाज योगेश, माफ करा. आणि धावसंख्या 15 आहे. 2 षटकांच्या अखेरीस 2 बाईज होत्या. पंच लोबो आणि पंच आशिष आपल्याला लाभलेले हे 2 दिग्गज पंच आहेत. आणि मला वाटतं तिसरे पंच आहेत जयंत, ते थोड्या वेळात आपल्या इकडे पोहोचतीलच. तर ठाणा मुंबई परिसरातील नामवंत पंच म्हणून कामगिरी पाहतात. आज आपण बघतो यूट्यूब लाईव्ह आहे, किंवा आज आपण बघतो की ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात. पण मी ज्यावेळी पाहिलेलं आहे यांना कधी गरज लागत नाही ॲक्शन रिप्लेमध्ये कुठलं डिसिजन बघण्याची. इतक्या चांगल्या पद्धतीने डिसिजन्स देतात हे पंच. तसं सांगायला गेलं तर थर्ड अंपायरची जी सुरुवात झाली होती ती 1992 साली
आणि त्याचा पहिला बळी आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, महान खेळाडू सचिन तेंडुलकर हा थर्ड अंपायरचा पहिला बळी होता. साऊथ आफ्रिकेबरोबर मॅच चालू होती. त्या दरम्यान हा पहिला चेंडू आणि इथे वाईट बॉलचा इशारा आहे पंचांकडून. शोल्डर हाईट आहे, त्यामुळे पहिलं नक्कीच एक ताकीद दिली जाईल गोलंदाजाला. सध्या तरी वाईड आहे, त्यानंतर नो दिला जाईल. पुन्हा एकदा डाव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात फैलावून हा स्वेर चेंडू असल्याची ग्वाही दिली आणि एक अवांतर धाव मिळते. दीपक यांचा पुढचा चेंडू. या दरम्यान हा जोरदार टोलण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू हाताला लागतोय आणि जागेवरच विसावतोय, त्यामुळे एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 18 होते. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पहिले 2 चेंडू जे टाकण्यात आले होते ते दोन्ही स्क्वेअर चेंडू होते. एक शोल्डर हाईटवरून घेणारा आणि एक डाव्या अष्टीवरच्या बाहेरचा होता. या दरम्यान तिसरा षटकातील हा दुसरा चेंडू. इथे मात्र थोडंसं फुटवर्क चेंज करून पुल करण्याचा प्रयत्न होता डीप फाईन लेगच्या दिशेने, पण पूर्णपणे फसले फलंदाज. बरेच स्पॉन्सरर्स आहेत ज्यांनी या मालिकेसाठी आपल्याला प्रचंड सहकार्य केलेलं आहे. त्यांची नावं आपल्याकडे आहेत, आपण घेऊच थोड्या वेळात. या दरम्यान सामन्याकडे वळायचं म्हटलं तर हा ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. एक धाव मिळवली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील की नाही पाहायचं आहे. थोडंसं धोकादायक होऊ शकलं असतं, पण नाही. 2 धावा पूर्ण. आणि या दरम्यान आपण बघतोय 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. फक्त पंचांना विचारतोय की 3 धावा आहेत ना ह्या. इथे स्ट्रॅटेजी लक्षात येते आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे. चेंडू निघून जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा मिळवतात आणि हा तिसरा धावाचा प्रयत्न नक्कीच असेल आणि ते 3 धावा पूर्ण करणार की नाही हे पाहायचंय. आणि इथे मात्र ही एक स्ट्रॅटेजी आहे क्रिकेटमधली. इथे बुद्धिबळाचा सामना चालू होतोय. धावसंख्या 24. इथे आपण बघतोय फलंदाज प्रवीण. या दरम्यान नवीन फलंदाज प्रवीण एक धडाकेबाज फलंदाज आहे. धावसंख्या जर आपण बघतोय तर 24 आहे. 24. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत झालेली चेंडू आहेत 4. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त हा फलंदाज मैदानात येऊ नये यासाठी सगळा प्रयत्न चालू होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. आणि इथे मात्र चेंडू आदळतोय पायांवर. मला वाटतं डाव्या अष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू होता, पायावर आदळतोय. फुलटूस चेंडू होता. आपण पाहतोय जर प्रवीणचं एक्सप्रेशन आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हा षटकार ठोकण्याचा चेंडू होता, पण कुठे ना कुठेतरी मिस जजमेंट होते प्रवीण मार्फत आणि चेंडू निर्धाव सांगता होते चेंडूची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा जोरदार टोलला फटका आहे डीप
स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव मिळवली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे 2 धावा समाधानकारक पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या अखेरीस एक गडी बाद 26 आफ्टर 3 overs with the loss of 1 wicket. तीन षटकांच्या अखेरीस 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अल्टिमेट फायटर्स या संघाची धावसंख्या आणि हा बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आहे. गोलंदाज अमित वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येते गोलंदाज अमित. पॉवर प्लेचं षटक आहे. या दरम्यान स्ट्राईक एंडला आहेत किरण, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण आहेत. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना इथे रंगतोय. आपण पाहतोय दुसरा दिवस आहे SPLचा, शिवाजीनगर प्रीमियर लीग. एक नावाजलेली स्पर्धा आहे ही. दरवर्षी इथे या उपवनच्या पटांगणात इथे ही स्पर्धा खेळवली जाते. आणि हा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच 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 बाहेरचा. पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केला. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या 27. 12 चेंडूंचा सामना अजूनही शिल्लक आहे, शेष आहे, बाकी आहे. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे. चेंडू जर 1 बाउन्स गेला तर मात्र अडवणं कठीण होऊन जाईल. आणि आउटफील्ड फास्ट असल्यामुळे सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्यात आलेला हा फटका आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रचंड प्रयत्न केला त्यांनी हा चौकार अडवण्याचा, पण आउटफील्ड फास्ट असल्यामुळे 2 बाउन्स चेंडू निघून जातोय. सीमारेषेच्या पार चौकार. शेखर रामराजे, आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला इथे बोलवलं जातंय. शेखर रामराजे या चौकाराने धावसंख्येत वाढ 31 वर जाऊन पोहोचते ही धावसंख्या. अल्टिमेट फायटर्स या संघाची धावसंख्या 31 आहे. अमित यांचा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. नक्की चांगला फटका होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षकांनी देखील कुठलीही चुकी न करता व्यवस्थितपणे पकडून फेकी केला आणि एकच धाव. पाहायला गेलं तर घातक फलंदाज आहेत प्रवीण. पाहायचं आहे काय आपल्या फलंदाजीची काय इथे किमया दाखवत आहेत प्रेक्षकांना. या दरम्यान हेलिकॉप्टर टाईप स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. पायातला चेंडू होता, पण एकच धाव. एका धावेच्या वर काहीच नाही आहे. कुठे ना कुठेतरी स्ट्राईक रोटेट करत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या थोड्या का होईना फरकाने थोडीशी हलती ठेवत आहेत धावसंख्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या दरम्यान हा लोअर पुढचा चेंडू आहे. पुन्हा चांगलं फॉलो थ्रूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, पण स्ट्रोक प्रचंड पॉवरफुल होता. प्रवीण सामना करतील. इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा. चेंडूचा मागोवा केला, पाठलाग केला फलंदाजाने आणि लास्ट मोमेंटला त्याला लिव्ह केलं. त्यामुळे निर्धाव चेंडू. आणि इथे बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आहे, पण कुठे ना कुठेतरी सूर गवसत नाहीये प्रवीण यांना. प्रचंड प्रयत्न चालू आहे, अतिशय प्रयत्न चालू आहे षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याची, पण फेल जाते सगळं. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे.
बघू या षटकामध्ये काय कामगिरी करतात. तसं पाहायला गेलं तर 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या बघितली तर एक गडी बाद 35 धावसंख्या धावफलकावर दिसते. शेवटचं षटक आहे. जर आपण बघितलं अगोदरच्या सामन्यामध्ये तर 4 षटकांमध्ये धावसंख्या होती 22 पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची आणि नंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये 23 धावा आल्या. कारण हाणामारीचं मग ते पॉवर प्लेचं असो नसो याबद्दल वाद नाही आहे, पण जनरली जर आपण पाहिलं व्यावसायिक क्रिकेटमध्ये तर शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक म्हणून गणलं जातं. फलंदाज कसली तमा न बाळगता कसली भीती न बाळगता सरळ बिग स्ट्रोक्स करण्यामागे लागलेले असतात. आता आपल्याला पाहायचं आहे प्रवीण काय पद्धतीची फलंदाजी आपल्याला दाखवतील. गोलंदाज दीपक शेवटचं षटक घेऊन येतोय. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू आहे. इथे 2 धावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. पाहायचं काय होतंय. इथे 1 धाव मिळवली पण क्षेत्ररक्षकाच्या लक्षात आलं की कुठल्याही एंडला थ्रो केला तरी दोन्ही फलंदाज पोहोचणार आहेत, यात काय वाद नाहीये. या दरम्यान प्रवीण यांनी आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेला आहे. कारण कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनात अशी इच्छा आहे, मनसुबा आहे की मी एखादा किंवा दुसरा 2 षटकार तरी ठोकीन. या दरम्यान त्यांचंच नाही तर त्यांचे जे साथी खेळाडू आहेत त्यांच्या देखील मनात हीच गोष्ट चालू असेल. कारण काल प्रवीणने खूप जबरदस्त तडाखेबाज फलंदाजी केली होती. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू हाताळतोय गोलंदाज दीपक. क्या बात आहे. खूप जबरदस्त अतिवेगाने टाकलेला हा चेंडू आहे. आणि हा उत्कृष्ट फटका फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालं. मी म्हटलं होतं कुठे ना कुठेतरी सूर गवसत नाहीये प्रवीणला, पण आता मात्र कुठलीही चुकी करत नाहीये प्रवीण. ज्या पद्धतीचा चेंडू आहे त्याला भिरकावून देण्यामध्ये यश मिळतंय प्रवीणला. आणि ह्या षटकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 वर. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय किती धावा मॅक्झिमम जमवण्याचा प्रयत्न करतील प्रवीण. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 43 वर पोहोचते. पुन्हा एकदा तयार आहे. आणि हा उत्कृष्ट फटका फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे. पण बघायचं हा चेंडू काय होतोय ते. आणि इथे झेल सुटतोय. ओ हो. पुन्हा एकदा इथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 45. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावा मिळवतील फलंदाज. आणि इथे मिस्ट्रोक होतोय आणि गडी बाद होतोय. फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू ह्या षटकातील. धावसंख्या 45 आहे. 45 शेवटचा चेंडू आहे. नवीन फलंदाज मैदानात संजय या फलंदाजाने काल जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथे दाखवलं होतं. आणि षटक संपतंय. पुन्हा एकदा पहिल्या मॅच सारखंच इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यासारखंच 46 धावांचं लक्ष्य आहे.
शिवाय रिबल्स या संघासमोर. थोडंसं लवकर यायचं आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे. आज थोडंसं आपण लवकर खेळायचं आहे. कारण आज आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत, ते पण सूर्यप्रकाशात. काल तसं पाहायला गेलं तर 6:30 पावणे 7 झालेलेच होते, पण आज जर आपण व्यवस्थित सगळे सामने सूर्यप्रकाशात खेळू शकलो तर चांगलं होऊन जाईल. यानंतरचा होणारा असेल सामना युवा युवा शिवाई विरुद्ध छत्रपती छावा. यानंतरचा होणारा सामना असेल युवा शिवाई विरुद्ध छत्रपती छावा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे लगेचच टॉस बॉक्सकडे यायचं आहे. युवा शिवाई आणि छत्रपती छावा दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे, त्यांनी लगेचच टॉस बॉक्सकडे यायचं आहे. कारण आपल्या या प्रतियोगितेची, आपल्या या कार्यक्रमाची आपण एक आखणी केलेली आहे की ज्यावेळी मध्यंतर असतं त्यावेळी आपण पुढच्या सामन्यांचा टॉस करून घेतोय. शिवाय रिबल्स सलामीची जोडी कृपया करून मैदानात पाठवा लवकर. शिवाय रिबल्स सलामीची जोडी मैदानात पाठवायची. अल्टिमेट फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अल्टिमेट फायटर्स आणि शिवाय रिबल्स. पुढील होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही कप्तानांनी टॉससाठी टॉसच्या स्टेजवर यायचंय. या पुढील होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही कप्तानांना विनंती आहे की लवकरात लवकर यायचं टॉससाठी प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन. SPL मध्ये सहभागी असलेले स्थानिक संघ गावदेवी स्पोर्ट्स, दुर्गा स्पोर्ट्स क्लब, प्लेबॉय स्पोर्ट्स क्लब, युवा स्पोर्ट्स क्लब, दोस्ती स्पोर्ट्स क्लब, कट्टा स्पोर्ट्स क्लब, शिवकरण स्पोर्ट्स क्लब या सर्व संघांचे सुद्धा हार्दिक स्वागत. सर्व खेळाडूंचे सुद्धा हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आपण बघतोय शिवाय रिबल संघाकडून तनिष आणि साई. युवा शिवाई आणि छत्रपती छावा या दरम्यान आपण बघतोय आपल्या सगळ्यांचे लाडके पंच जयंत पाटील यांचं इथे मैदानात आगमन होते आणि या सामन्याचे पंच म्हणून ते कामगिरी पाहणार आहेत. तरी आमच्यातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो.
युवा शिवाई आणि छत्रपती छावासच्या कप्तानांना फायनल कॉल आहे, लवकरात लवकर यायचंय टॉससाठी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना शेवटची 2 मिनिटं आम्ही देत आहोत, कारण लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो वेळ, आणि वेळेला आपण जर महत्त्व दिलं नाही तर कमिटी तुमच्यासाठी थांबणं कठीण आहे. युवा शिवाईचे कप्तान इथे आलेले आहेत. छत्रपती छावासचे कप्तान लवकरात लवकर यायचे. या टॉससाठी बंटी रामराजे यांना मी स्टेजवर बोलवेन. या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला तनिष, नॉन स्ट्राईकला साई आणि गोलंदाज शामू. एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व क्रिकेट जगतातलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळवत आहेत तनिष. आपलं आणि संघाचं खातं उघडताना 46 धावांचं लक्ष आहे डोळ्यासमोर 30 चेंडूंमध्ये. दोन्ही संघांचे कॅप्टन इकडे आलेले आहेत, छत्रपती छावाज आणि युवा शिवाई. कोण कॉल देईल? हेड. हेड. युवा शिवाई हा संघ नाणेफेक जिंकलेला आहे. बघूया काय स्वीकारतायत ते. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय स्ट्रॅटेजी असेल, किती रनवर रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? समोरच्या संघाला जास्तीत जास्त 35 पर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. बघू आता कसं काय. फलंदाजी करायची, किती टार्गेट सेट कराल तुम्ही या सामन्यात? फलंदाजी करताना आम्हाला 50+ तरी करावं लागेल, कारण का पहिले दोन्ही मॅचेस आमच्या खूप कमी ॲव्हरेज आहे आमचा. तर आम्हाला बॅटिंग करूनच पुढच्या इनिंगमध्ये यांना कितपत रोखता येईल हे बघणं गरजेचं आहे. आणि पहिला पॉईंट्स टेबलमध्ये कुठले पॉईंट्स तरी आले पाहिजेत, ते जमवायचा प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघांना आमच्या कमिटीतर्फे हार्दिक शुभेच्छा. तुमची प्लेइंग 11ची लिस्ट लगेच आणून द्यायची आहे. धन्यवाद बंटी रामराजे. दरम्यान चौकारानंतर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता तनिष यांचा. 2 धाव मिळवण्याचा मनसुबा तनिष, पण साई यांचं म्हणणं होतं की 1च धाव घ्यायला पाहिजे होती. या दरम्यान साई यांना बाद व्हावं लागतंय. धावचित स्वरूपात साई बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात विकास. काल या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या कामगिरीवर विजयशील प्राप्त करून दिली होती आपल्या संघाला. तर इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. तनिषच्या बॅटमधून निघालेला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा जमवल्या. इथे पाहायचं आहे 2च धावा असतील, 2 धावेच्या वर मिळणं कठीण आहे, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 9 आपल्याला स्कोरबोर्डवर दिसते. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू हाताळतोय आणि खूप सुंदर कॉट बिहाइंड द विकेट, म्हणजे यष्टीरक्षकाकडे झेल जातोय. इथे बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण एज लागते बॅटची आणि चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक संजय यांच्याकडे हा झेल जातोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 9 धावसंख्या आहे शिवाय रिबल्स या संघाची. 46 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं असताना इथे आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानात राजेंद्र. दोन्ही फलंदाज आता खेळपट्टीवर जर पाहायला गेलं तर अनुभवी फलंदाज आहेत. मी खास सांगू इच्छितो विकास या फलंदाजाबद्दल. आजच्या तारखेला 1 साइड 11 या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे विकास. आणि 1 साइड 11 या दिग्गज संघामधून विकास आणि त्यांचे भाऊ प्रशांत हे दोघेही जण त्या संघामधून खेळतात. काल प्रशांतने देखील 2 वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं आपल्या
फक्त आणि फक्त फलंदाजी त्याचप्रमाणे गोलंदाजीच्या जोरावर. आणि कालच्या दिवसामध्ये विकासने देखील एक मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय. आपण बघतो, पण मग एवढंच बोलून मला थांबता येणार नाही, कारण मी खास सांगू इच्छितो, जो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर रेडी आहे त्याचं नाव आहे हेमंत. हेमंत हा अक्षत पॅकर्स या संघाचा ओरिजिनल खेळाडू असून मला खास पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की वर्तकनगर परिसरातून पहिल्यांदा रतनबुवा चषक खेळण्याचा मान मिळवलेला हा खेळाडू आहे. इथे आपण बघतोय सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाईल. हेमंतला कुठेही बिग स्ट्रोक्स करण्याचा प्रयत्न होणार नाही असं मला तरी वाटतं. या दरम्यान पहिल्या चेंडूवर हलकेच तटवला शॉर्ट कव्हरच्या दिशेने आणि एक धाव मिळवली. हेमंत उंचपुरे 6.6 फूट हाईट असलेले आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या उंचीचा पूर्णपणे फायदा करून घेतात आणि हे कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव गणलं जातं हेमंत यांचं. दुर्दैवाने आज त्यांना फलंदाजी मिळाली नाही. बघा, अशा पद्धतीची गोलंदाजी आहे ज्याला आपण बघतो की कुठेही बिग स्ट्रोक करण्याचा जर प्रयत्न केला तर नाहक बळी जाण्याची शक्यता दाट आहे. वेगवान गोलंदाजी आहे, टप्पा चांगला आहे. अशा गोलंदाजाला खेळणं म्हणजे डोळ्यात तेल टाकून खेळावं लागतं. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो. एवढा फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे, खूपच सुंदर. जर आपण हा स्ट्रोक रिप्लेमध्ये पाहिला तर आपल्याला बघायला मिळेल की एक लेदर क्रिकेटचा कव्हर ड्राईव्हचा जो स्ट्रोक आहे तो इथे पाहायला मिळतो. व्यवस्थित फुटवर्क पाहायला मिळतंय. पण त्या दरम्यान हेमंतचं देखील कौतुक आहे, कारण आतापर्यंत 3 चेंडूत फक्त आणि फक्त 3च धावा. इथे मात्र उत्कृष्ट चेंडू हाताळतोय हेमंत. यावेळेला कुठे ना कुठेतरी पॉइंटच्या आणि कव्हर्सच्या मधून खेळण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय तो राजेंद्र या फलंदाजाचा. पण एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते हेमंतला. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि आता मात्र उत्कृष्ट फटका आहे, पण एकच धाव मिळेल. एका धावेच्या वर मिळणं खूप कठीण आहे. या दरम्यान नक्की एक्सपिरियन्स मॅटर्स. आपण बघतोय स्ट्राईक एंडला थ्रो न करता नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने थ्रो मागतोय हेमंत, कारण बरोबर आहे स्ट्राईक एंडला कुठेही कव्हरिंग नाही आहे आणि तिथे विकास यांनी प्रयत्न केला होता थोडीशी हुल झपट करण्याचा. नक्कीच या दरम्यान पुन्हा एकदा बघतोय ज्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते त्या पद्धतीच्या फलंदाजीने आपल्याला कळेल की ही ओव्हर सांभाळायची आहे, ही ओव्हर सांभाळायची आणि तशा पद्धतीने ही ओव्हर सांभाळलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या दिसते 14. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. कुठेतरी सन्मानजनक फलंदाजी इथे पाहायला मिळाली हेमंतच्या गोलंदाजीवर, कारण दोन्ही खेळाडू हे चांगले खेळाडू आहेत आणि या षटकामध्ये कुठलेही गडी बाद होऊ नये, आपला गडी आपण राखून ठेवावा, एक मोठी इनिंग खेळावी या इच्छेने आणि या मनसुब्याने दोन्ही फलंदाज खेळत आहेत. साधारण आपण बघतो व्यावसायिक क्रिकेट कुठे ना कुठेतरी एक गोलंदाज आपल्याला मिळतो. फलंदाजाचं असं नेहमी म्हणणं असतं की कुठेतरी एक वीक गोलंदाज जर असेल तर त्या षटकामध्ये मॅक्झिमम धावा जमवायच्या आणि चांगल्या गोलंदाजांना मात्र सन्मानजनक खेळायचं. 18 चेंडूत 32 धावांची गरज आहे. आता मात्र आक्रमक फलंदाजीचं स्वरूप आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांमार्फत. 18 चेंडूत 32 धावांची गरज. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 14. या दरम्यान हा अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे झेल पकडतोय. क्या बात आहे, सुंदर झेल टिपतोय तो डीप फाईन लेगचा संजय. या खेळाडूबद्दल खरोखर मला नेहमीच
कौतुक आणि आदर वाटतंय की 40+ खेळाडू आहे, पण अजूनही यंगस्टर्सना लाजवेल अशा पद्धतीची फलंदाजी, अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ते संजय मार्फत अगदी अचूक झेल टिपतोय संजय आणि एक मोठा 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 मासा गळाला लागतोय, तो म्हणजे विकास. विकास यांच्या मार्फत इथे मोठा हादरा, मोठा धक्का बसतोय. शिवाय रिबल्स या संघाला. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानात उतरतोय दीपक. या दरम्यान आपण बघतोय हा स्ट्रोक आहे मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मिळवली, दुसरा धावायचा प्रयत्न घातक होऊ शकतो, पण चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वर. 30 धावांची गरज आहे अजूनही. सामना अटीतटीचा होऊ शकतो, सामना अनप्रेडिक्टेबल होऊ शकतो, कोणीही त्याचं भाकीत करू शकत नाही या वेळेला. अशा पद्धतीचा हा सामना चालू आहे. इथे मात्र बिग स्ट्रोकचा प्रयत्न. ओ हो हो, झेल सुटतोय, झेल सुटतोय, पण हरकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते, हे थोडंसं समाधानकारक आहे, कारण झेल सुटून जर धाव गेली असती तर थोडंसं दुःख नक्कीच झालं असतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किंवा गोलंदाजाला. जनरली ज्यावेळी झेल सुटतो त्यावेळी सगळ्यात पहिला खचतो तो गोलंदाज, आणि जो नाही खचत तो उत्कृष्ट गोलंदाज. इथे मात्र थोडासा फटका जर आपण पाहिला तर वेगळ्याच पद्धतीचा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे पुन्हा एकदा संजय मार्फत. दोन धाव मिळवतात फलंदाज. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर. 18. 28 धावांची गरज आहे अजूनही. बिग स्ट्रोक्सची गरज आहे, एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. या दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, पण इथे झेलच्या खाली संजय पुन्हा एकदा, आणि कुठलीही चुकी नाहीये. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते संजय मार्फत, कुठलीही चुकी न करता. तिसरा झेल टिपतोय संजय, क्या बात आहे. गुणलेखिकाकडून कळतंय आम्हाला, कारण यष्टीरक्षक जेव्हा तो विकेट किपिंग करत होता त्यावेळी एक झेल टिपला पहिलाच. त्यानंतर आता एकाच जागेवर म्हणजे डीप फाईन लेगच्या दिशेने दोन्ही झेल टिपण्यात यश मिळते संजयला. आणि एक समीकरण आहे, एक स्लोगन आहे क्रिकेटचं, कॅचेस विन्स द मॅचेस. आणि जसे आपण झेल टिपत जातात तसे तुम्ही मॅचला आपल्या ताब्यात घेता, सामन्याला आपल्या ताब्यात घेता. नवीन फलंदाज मैदानात अमित. 13 चेंडूत 28 धावांची गरज आहे, म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूवर 2 पेक्षा जास्त धावा मिळवाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. आणि हा उत्कृष्ट फटका आहे, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे. चेंडू वन बाउंस निघून जाते. थ्रोवर महत्व आहे इथे. थ्रो कुठे करायचा हा प्रश्न आहे, पण नक्कीच जर स्ट्राईक एंडला थ्रो केला तर डिस्टन्स जास्त असल्यामुळे फलंदाज नक्कीच पोहोचेल, हरकत नाहीये. इथे 2 धावा मिळतात. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मला वाटतं 20 वर. आणि हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 26 धावा. थोडंसं लवकर खेळायचं आहे. टीम मीटिंग जास्त वेळ करू नये, पटकन आवरून घ्यायचे. पॉवर प्लेचं षटक आहे, बॅट्समन चॉईस. आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहेत हेमंत, वैयक्तिक दुसरं, संघासाठी चौथं. 12 चेंडूत 26 धावांची गरज.
थोडंसं लवकर खेळायचंय. खेळाडूंना विनंती, 12 चेंडूत 26 धावांची गरज आहे. सेकंड पॉवर प्ले, दुसऱ्या पॉवर प्लेचं हे षटक आहे. 3 खेळाडू बाहेर, 8 आतमध्ये. पहिला चेंडू या दरम्यान वेगवान हाताळतोय हा चेंडू. क्या बात आहे. अमित यांनी याला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, नक्कीच केला होता, परंतु हेमंत अतिशय वेगाने हा चेंडू टाकतोय. मधल्या यष्टीवरच्या वरून निघून जातोय चेंडू. उसळलेला चेंडू आहे, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हो हो हो, इथे मात्र वाईट बॉलचा इशारा असेल पंचांकडून, नक्कीच नक्की. आणि एक नोटीस किंवा एक सूचना नक्कीच दिली जाईल, एक ताकीद दिली जाईल हेमंतला. अकरा 25 असं समीकरण आहे. 11 चेंडूत 25 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हेमंत, आणि सुंदर असा चेंडू हाताळतोय, पण त्याने उत्कृष्ट कट करतोय अमित. चांगली गोलंदाजी हेमंत मार्फत इथे पाहायला मिळते. 10-24 असं समीकरण आहे. 10 चेंडूत 26 धावांची गरज. दहा चेंडूत 24 धावांची गरज आहे. आणि या दरम्यान हा वरून मारलेला फटका इथे पाहायचा झेल होतोय का, पण झाडाला लागतोय चेंडू, त्यामुळे झेल होऊ शकत नाही. एक धाव नक्कीच होईल. 9-23. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकही झेल सुटलेला नाही आहे क्षेत्ररक्षकाकडून, आणि त्यामुळे हा डिफरन्स जो आपल्याला दिसतोय हा त्याच्यामुळे दिसतोय. या दरम्यान बिग स्ट्रोकचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव होईल, पण ठीक आहे, एका धावेने समाधान आहेत ते क्षेत्ररक्षण करणारे संघ. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. अजूनही न सांगता येणारा सामना आहे, पाहायचं काय होते पुढे. या दरम्यान उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण फॉलो थ्रू मध्ये हेमंतकडून सुंदर क्षेत्ररक्षण, आणि नॉन स्ट्रायकरच्या फलंदाला मात्र इथे तंबूत परतावं लागतंय. धावचित स्वरूपात बाद होतोय अमित. एक मोठा हादरा बसतोय. 7-22. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानात, जरा लवकर जायचंय. नवीन फलंदाज मैदानात रुपेश. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 7 चेंडू अजून शिल्लक आहेत एकूण, आणि 22 धावांची गरज आहे. 2 मोठ्या फटक्यांची प्रचंड गरज आहे. आणि इथे मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी स्वेर चेंडू घोषित केला. एक अवांतर धाव, थोडंसं हायसं वाटत असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण एक धाव अवांतर स्वरूपात मिळाली आणि एक चेंडू देखील एक्स्ट्रा मिळतो यामुळे. तर नक्कीच या चेंडूवर काय करता येईल पाहायचंय. 7-21. आणि हा सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, आणि एकच धाव. थोडीशी घाई केली पण नंतर केली. धावसंख्या 26 आहे. 26 आफ्टर 4 ओव्हर्स, लॉट ऑफ 3 विकेट्स, पण आता 4 विकेट्स, 5 गडी बाद, 26 धावसंख्या आहे. आणि आता 20 धावांची गरज आहे. 6 चेंडूत 20 धावांची गरज. थोडंसं लवकर खेळायचं आहे. टीम मीटिंग जास्त करू नये ही नम्र विनंती आहे.
6 चेंडूत 20 धावांची गरज. पाहायला गेलं तर बऱ्याच पद्धतीने हे समीकरण सुटू शकतं. 3 षटकार 2 धावा, 4 षटकार 5 चौकार बॅट्समनवर आहे. गोलंदाज विनोद शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार आहे. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहायचं काय होते पहिल्या 2 चेंडूवरच आपल्याला या सामन्याचा निकाल कळू शकतो. पाहायचं राजेंद्र स्ट्राईकला अजूनही आहेत, सलामीचे फलंदाज आहेत. या दरम्यान जोरदार ठेवण्याचा प्रयत्न राजेंद्र मार्फत मिडविकेटच्या दिशेने. 1 धाव मिळवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केली. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं म्हणजे चेंडू फसून गेला संजय यांना, पण नशीब हेमंत होते कव्हर करायला, त्यामुळे 2च धावा. 5-18 5 चेंडूत 18 धावांची गरज. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे, ब्रिलियंट स्ट्रोक आहे. ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला स्ट्रोक आहे आणि स्ट्रोक निघून जातोय समोर साईड स्क्रीनवर. षटकार आणि हा नो बॉलचा इशारा आहे. ओके ओके, इथे चेक गोलंदाजी म्हणजे ज्याला थ्रो किंवा फेकी गोलंदाजी म्हणतात त्या हिशोबाने इथे नो बॉल दिलेला आहे पंचांकडून. व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रोफेशनल क्रिकेट आहे. प्लेन आर्म ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमचे पंच डोळ्यात तेल टाकून उभे आहेत आणि त्यांना राईट्स आहेत. जर त्यांना जाणवलं की गोलंदाज थ्रो करतोय तर आपण नक्कीच नक्की इथे गोलंदाज चेंज होतोय. मात्र गोलंदाजी चेंज होते, गोलंदाज चेंज होतोय. प्रथमेश आता गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल कारण नो बॉल होता, त्यामुळे क्या बात आहे. फ्री हिटचा हा चेंडू आहे. इथे 1D कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय निघून. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. चार चेंडूत 10 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते राजेंद्र मार्फत या ठिकाणी. आणि हा उत्कृष्ट फटका आहे, सुंदर फटका आहे. चेंडू निघून जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. पाहायचंय 1 बाउन्स चौकार आहे का षटकार आहे आपल्याला बघायचंय. नक्कीच नक्की तिथे आमचे काही कार्यकर्ते असतील किंवा इथे 1 बाउन्स चौकार आहे. क्या बात आहे. या चौकाराच्या साह्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचते ती 40 वर. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनिश्चिततेचा गेम आहे. क्रिकेट भाकीत करणं कठीण आहे. 6 चेंडूत 20 धावांची गरज असताना आता मात्र 3 चेंडूत 14 धावा जमवतोय तो फलंदाज राजेंद्र. आणि आता 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे.
3 चेंडूत 6 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पुन्हा एकदा. पुढचा चेंडू. यावेळी उत्कृष्ट चेंडू हाताळतोय आणि सुंदर यष्टीरक्षण आपल्याला मिळालं माहिती संजय यांच्या मार्फत. क्या बात आहे. 2-6 म्हणजे एकतर 2 चेंडूंवर 3 धावा धावून काढाव्या लागतील. 1 चौकार किंवा 2 धावा, 1 षटकार, अशा पद्धतीने हे गणित सुटू शकतं. पाहायचंय काय. उत्कृष्ट फटका आहे पण मला वाटतं फारच कठीण आहे. एका धावेच्या वर काय मिळणं. फलंदाज रुपेशवर मात्र आता मोठा खांद्यावर भार आहे, कारण षटकारच मारावा लागेल रुपेशला. शेवटचा चेंडू आहे. कंपल्सरी चेस आहे. 5 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. 5 धावांची गरज आहे. पाहायचंय रुपेश काय पद्धतीने या चेंडूला खेळतील. आणि हा उत्कृष्ट टोलला चेंडू आहे. पाहायचंय किती धावा आहेत. शॉर्ट पिच चेंडू टाकण्यात आला आहे आणि हा षटकार आहे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. क्या बात है रुपेश, क्या बात है. व्हेरी वेल प्लेड यार, व्हेरी वेल प्लेड. पहिल्या सामन्यात देखील 46-47 धावा पूर्ण चेस केल्या होत्या. या सामन्यात देखील 47 धावा चेस झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू. अक्षरशः मेजवानी म्हणतात, शनिवारची मेजवानी. 20 धावांची गरज हवी असताना 20 धावा पूर्ण केल्या आहेत. इनफॅक्ट 21 धावा केल्या आहेत. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच म्हणून राजेंद्र यांना आम्ही विनंती करतोय व्यासपीठावर यायचे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आपलं प्रदर्शन दाखवलं होतं राजेंद्र याने. आणि मला वाटतं पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं. राजेंद्र, मी आपल्या संघाच्या आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की राजेंद्र याला सन्मानित करायचं आहे, गौरवायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून म्हणजे सामनावीर म्हणून राजेंद्र याला आम्ही व्यासपीठावर टॉस बॉक्सवर आमंत्रित करत आहोत. आणि त्यांच्या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन की राजेंद्रसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. एक लेजंड इनिंग याला म्हणतात, सेन्सिबल इनिंग. सुरुवातीपासून खेळला, शेवटपर्यंत खेळला आणि सामन्याला विजयश्री प्राप्त करून दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 20 धावा पाहिजे असताना पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा जमवून दिल्या त्या राजेंद्रने आणि आपल्या विजयश्रीला जवळ खेचून आणलं. वेल प्लेड राजेंद्र. तुला सारखं सारखं आम्हाला इथे बघायला आवडेल. चला तर पुढच्या सामन्याला सुरुवात करूया. छत्रपती छावा विरुद्ध युवा शिवाई. युवा शिवाई आपण क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्यायचं आहे. युवा शिवाई आणि छत्रपती छावा दोन्ही संघाचे एक एक अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावर हवेत. युवा शिवाई, छत्रपती छावा दोन्ही संघांचे एक एक अतिरिक्त खेळाडू आम्हाला व्यासपीठावर हवेत.